नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वाचनात आलेली एक फार छान गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. गोष्ट अमेरिकेतली आहे. बॉबी व्हाईट नावाच्या पोलिसाला मुलं रस्त्यावर दंगामस्ती करून गोंधळ घालतायत असा कॉल आला होता. मग हा पोलीस घटनास्थळी पोचला. त्यानं पाहिलं तर काही मुलं रस्त्यावर बास्केटबॉल खेळत होती. पोलीस आल्याचं पाहून मुलं जरा सुरुवातीला घाबरलीच. मात्र बॉबी व्हाईटनं त्यांच्या हातातला बास्केटबॉल घेतला आणि स्वतः त्यांच्यामध्ये खेळायला लागला. आता हे बघून त्याच्याबरोबर आलेले पोलीस साथीदारसुद्धा मुलांबरोबर खेळायला लागले. सुरुवातीला तिथं 4-5 मुलं होती. मात्र आता पोलिसांनासुद्धा खेळताना पाहून आजूबाजूच्या घरातली मुलंसुद्धा त्यांच्यात सामील झाली. संध्याकाळी पोलीस डिपार्टमेंटच्या PR-नं त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांचा मुलांसोबत खेळतानाचा व्हिडिओ अपलोड केला आणि त्याखाली लिहिलं, मुलांनी घरात बसून व्हिडिओ गेम मोबाईल खेळण्यापेक्षा TV बघण्यापेक्षा गल्लीत खेळलेलं कधीही चांगलं. आता हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि शेअरसुद्धा केला. या व्हिडिओची अमेरिकाभर चर्चा झाली. अमेरिकन मीडियानं सुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या संध्याकाळच्या कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित केली. पुढच्या वेळेला बॉबी व्हाईट आपल्यासोबत एक सरप्राईज घेऊन गेला. मुलं खेळत असताना पोलिसांच्या कारमधून प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर शकील ओनील उतरला. मग काय, मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शकील ओनील मुलांमध्ये बराच वेळ खेळला. त्यातल्या एका छोट्या मुलाला त्यानं $100 बक्षीसही दिलं. या घटनेचे पडसाद अमेरिकेत उमटले आणि अमेरिकन जनतेनं पोलिसांचे आभार मानले. मग काय, बऱ्याच ठिकाणी मुलं घराबाहेर पडून कॉलनीत खेळायला लागली आणि मग लोकांनी सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार करणं सोडून दिलं. हा आमूलाग्र बदल फक्त एका संवेदनशील पोलिसामुळे घडला. आपल्याकडे भारतात आता मुलांनी बघा ना, जवळपास गल्लीत कॉलनीत खेळणं सोडूनच दिलंय. पालकांना सुद्धा मुलांचं घरातच राहणं आवडतं. आता अशात मुलांना स्मार्टफोन किंवा TVची सवय लागलीच आहे आणि त्यामुळं त्यांच्यातल्या शारीरिक ऊर्जेचा वापरच होत नाही आहे. यामुळं मुलांना अनेक मानसिक शारीरिक समस्या निर्माण होत आहेत आणि लोकांनासुद्धा एवढी शांततेची सवय झाली आहे की गल्लीत मुलं खेळली की लगेच त्यांना त्रास होतो. पण योग्य काय अयोग्य काय हे समजून घेण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. ज्या गल्लीमध्ये कॉलनीमध्ये मुलं खेळतात ना, खरं तर तिथं चैतन्य आणि आनंद नांदत असतो. मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग काय माहिती आहे? त्यांना बाहेर मोकळ्या जागी खेळू देणं. मग अशा वेळेस सगळ्या पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं तर याहून चांगली गोष्ट कुठली असणार? बघा, विचार करा या गोष्टीवर आणि आपल्या मुलांना बाहेर मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. कारण यातून त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहणार आहे, जपलं जाणार आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.